नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 30 ऑक्टोबर आपण आलतो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। आजची आवक मित्रांनो ग्राउंडवरती एक लाईन ट्रॅक्टरची आहे, तिकडं दोन लाईनी ट्रॅक्टरचा आहे, तो शेड फुल आहे आणि इकडं एक लाईन पिकअपची होती आणि अर्धी लाईन ट्रॅक्टरची आहे। टोटल आवक जर धरली तर 300-400 मध्ये आज आवक आहे। 100-150 ने आवक परत वाढ झाली आहे। बघू काय बाजारभाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। मित्रांनो, आपण जो दिवाळी आधी बघितला 900-1000 रुपये जात होता, तो आज 1400-1500 रुपये गेलाय आणि सरासरी हायेस्ट लोएस्ट काय निघतंय ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच कळणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आज भावामध्ये परत थोडासा सुधार बघायला मिळाला आहे। दिवसेंदिवस थोडा बदल होत चाललाय बाजारभावामध्ये, तर तो बदल काय झालाय, कितीने झालाय, आज कितीने सुधार आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि कुठं पण स्किप नका करू, म्हणजे तुम्हाला क्वालिटीनुसार बाजारभाव निघत असतो। तर तुम्हाला क्वालिटीनुसार तुमचा माल कसा आहे आणि तो माल कसा आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सबस्क्राइब करून घ्या आपल्या या चॅनलला, आपण दररोज व्हिडिओ टाकत असतो। व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया मित्रांनो। पहिल्या नागापासून सुरुवात केली आपण। काय भाव गेलो? 700 रुपये जायले। चोपडा बघू शकतो तुम्ही, 700 रुपये, 700 रुपीज। कुठले आपण? बरं ठीक। काय भाव गेला? 1990 रुपये जायले। क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची, 1990 रुपये। 55-60 साईज आहे कांद्याला, एक साईज माल आहे। कुठला आहे कांदा? वडनेर भैरव। बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे। 1990 बघू शकतो मी, 1990 रुपीज। ठीक आहे। किती शिल्लक कांदा अजून? अच्छा ठीक। पुढे बघू शकतो तुम्ही, गोल्टी आहे। काय गेली? 900 रुपये, 900 रुपीज गोल्टी। कुठले आपण दादा? धामणगाव। ब्राह्मणगाव। अच्छा, ब्राह्मणगावचा कांदा आहे। किती शिल्लक अजून? ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेला? 1314। नमस्कार धन्यवाद, असंच सपोर्ट राहू द्या। 1314 जायले, 1314 रुपीज। कुठला आहे कांदा दादा? अच्छा, आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। 1314 जायले। शिल्लक किती कांदा अजून? 2 ट्रॅक्टर ना। ठीक, ओके, धन्यवाद। हा, काय भाव गेलं? 1425, 1425 रुपीज। बघू शकतो मी, 1425। कुठला आहे कांदा? सुरगाणा। बरं, बियाणं कोणतं त्याचं? येलोरा गुलाब। 1425। किती शिल्लक कांदा अजून? संपला। ठीक, पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 50 ते 55 साईज आहे। काय भाव गेला दादा? 1526 रुपये, 1526 रुपीज। कुठले आपण? देवळी कराड। आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं। ठीक, काय भाव गेला दादा? 1080। बघू शकतो तुम्ही, गोल्टा माल आहे, 1080 रुपीज। कुठले आपण दादा? लोणवाडी। अच्छा ठीक। किती शिल्लक अजून? 2 गाड्या। ठीक, बघू शकतो तुम्ही, मीडियम गोल्टा मिक्स आहे, 1340 रुपये, 1340 रुपीज। कुठला आहे कांदा? बनवड। आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, बनवडचा कांदा आहे। ठीक आहे। शिल्लक किती असेल कांदा अजून? आवरला का? ठीक, बरं। पुढं बघू शकतो तुम्ही, मीडियम साईज कांदा आहे। काय भाव गेला? लगभग 1500 रुपये। कुठला आहे कांदा? दोडंबा। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। शिल्लक किती कांदा अजून? बरं ठीक आहे। दोडंब्याचा कांदा आहे, 1500 रुपये, 1500 रुपीज। पुढं बघू शकतो तुम्ही, सुपर गोल्ट आहे मित्रांनो। काय भाव गेलं? 1305 रुपये, 1305 रुपीज। कुठला आहे कांदा? देवळी कराड। आणि याचं बियाणं कोणतं होतं? परसाद गुलाबी। बरं ठीक आहे। बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1600 रुपये, 1600 जायले। बघू शकतो 1600 रुपीज। कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक, पुढं बघू किती शिल्लक कांदा अजून? 15 ट्रॅक्टर। बरं,
पुढं बघू बघ शकतो तुम्ही मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेलो? 1708. बघ शकतो तुम्ही 1700. कुठले आपण? अच्छा धारणगाव. आणि बियाणं कोणतं त्याचं? अनुराधाचं बियाणं आहे. धारणगावचा कांदा आहे. ठीक आहे धन्यवाद. काय भाव गेलं? 1700 रुपये. कुठला आहे रे कांदा? अरे वा बर. काय? व्हेरी गुड. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं. शिल्लक किती कांदा याचं? 10-12 टक्के. ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1719. 17 जाईल 1701 रुपीज. कुठला आहे कांदा? माळसाकोरा. बियाणं कोणतं द्यायचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. शिल्लक किती कांदा अजून? 10-12 गाड्या आहे. 50 ते 55 साईज आहे. 17 जाईल. पुढं बघू. कोण आहे? कोण नाही का? काय भाव गेलं? 1500 रुपये. 1500 रुपीज. 1500 रुपये. कुठला आहे कांदा? येवला. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. काय भाव गेलो? 1651 रुपये. 1651 रुपीज. 1651. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? आणि बियाणं कोणतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? शिल्लक किती असेल कांदा? दिवाळी आधी होते तुम्ही? दिवाळीच्या आधी किती गेलो होता? 1200-1300 रुपये. अच्छा. आज किती गेले बोलले? 1650 गेले. बरं ठीक आहे. 300-400 चांगले गेला आहे ना. बरं धन्यवाद. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही सुपर माल आहे. काय भाव गेला? 2021. 2021 रुपीज. बघू शकतो तुम्ही 2021 जायले 2021 रुपीज. कुठले आपण? कामसवाडी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. कामसवाडीचा कांदा आहे. 2021 जाईल. ठीक आहे धन्यवाद. बघू शकतो मी मीडियम साईज कांदा आहे. किती गेला? 1480 जाईल. 1480 रुपीज. कुठला आहे कांदा? कामसवाडी. आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे कामसवाडीचा कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1525. 1525 रुपीज. कुठला आहे कांदा? कामसवाडी. बरं. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. शिल्लक किती असेल कांदा अजून? संपलाय ना. बरं. पुढं बघू. बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1490 रुपये. 1490 रुपीज. 1490. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे. किती कांदा शिल्लक अजून? 2 ट्रॅक्टर आहे. बरं ठीक आहे. पुढं बघू. ओके धन्यवाद. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1411 रुपये. 1411 रुपीज. कुठला आहे कांदा? दरसवाडी. बरं ठीक आहे. किती शिल्लक कांदा अजून? भरपूर आहे. हां. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? 1614 जाईल. 1614 रुपीज. बघू शकतो मी 1614 रुपये. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. पुढं बघू शकतो मी. काय भाव गेलं? 450 रुपये झाले. खादे 450 रुपीज. कुठले आपण? सुकापूर. ठीक. पुढं बघू. बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1506. कुठला आहे कांदा? चाचडगाव. 1506 रुपये. 1506 रुपीज. चाचडगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिल्लक किती कांदा? 3 गाड्या. बरं ठीक. पुढं बघू. बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1480. 1480 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. सय्यद पिंपरीचा कांदा आहे मित्रांनो. बघू शकतो मी. किती शिल्लक कांदा? 2 गाड्या आहे. ठीक. दिवाळी आधी होते तुम्ही?
तेव्हा किती गेला होता कांदा? 1160 रुपये जायला होता. ठीक. पुढे बघू काय भाव गेला दादा? 1351, 1351 रुपीज. 1351. कुठला आहे कांदा? मापलगाव. किती शिल्लक किती अजून? आवरलं. ठीक. गोल्टा गोल्टी मिक्स आहे. किती गेला? 1171, 1171 रुपीज. सुपर गोल्ट आहे बघ शकतो. कुठले आपण दादा? मांगी तुंगी. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे ना. किती शिल्लक कांदा अजून? 4-5 पिकं होईल. ठीक. पुढे बघू बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1600 रुपये. 1600 रुपये. कुठले आपण? मांगी तुंगी. 1600 रुपये. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. मांगी तुंगी. पुढे बघू 2001 रुपीज. 2001 रुपये जायले बघ शकतो मी. 2001 रुपये. कुठले दादा? मांगी तुंगी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं ठीक. मांगी तुंगी 2001 रुपये. पुढे बघू बघ शकतो मी क्वालिटी कांद्याची. 55-60 साईज आहे कांद्याला. किती गेलं? 1930 रुपये. 1930 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगी तुंगी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. दिवाळी आधी किती गेला होता हा कांदा? 1281. आज किती? 400-500 चांगले गेला. ठीक. किती शिल्लक कांदा अजून? 5-7 रोले. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1769. 1769 रुपीज. कुठले आपण? मुल्लेर माळीवाडा. बियाणं कोणतं होतं दादा याचं? स्वराज समृद्धी. शिल्लक कांदा किती हा? 2-3 ट्रॅक. ठीक. पुढे बघू काय गेलं? 1580 रुपये. 1580 रुपीज. 1580 रुपये. कुठले दादा आपण? लाखलगाव. बियाणं कोणतं होतं याचं? रेड फोरचं बियाणं. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1550. 15 जायले. 1512 रुपीज. कुठला आहे कांदा? कुठं? ननाशी. बरं ठीक आहे. ननाशीचा कांदा आहे. पुढं बघू